Now, the fresh question we are going to start, and the fresh question we are starting is the admission and enrollment of the advocate. बघा, when we complete our LLB, आपण जेव्हा आपलं LLB complete करतो ना, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGCच्या रेकग्नाइज लॉ कॉलेज मधून जेव्हा आपण आपलं LLB कंप्लीट करतो 5 इयर या 3 इयर, त्यावेळेला आपण लॉयर होतो. लक्षात घ्या, काय आपण अजून ऍडव्होकेट होत नाही. मग आपण ऍडव्होकेट कधी होतो, तर AIB ची म्हणजे ऑल इंडिया बार काउन्सिलची एक एक्झामिनेशन असते आफ्टर कम्प्लिटिंग युअर कोर्स. ती एक्झाम दिल्याच्या नंतर, आफ्टर गिव्हिंग दॅट पर्टिक्युलर एक्झाम, तुम्ही स्वतःला ऍडव्होकेट म्हणून ज्यावेळेला एनरोल करून घेता, नोंद करून घेता, रजिस्टर करून घेता, त्यानंतर तुम्ही काय म्हणता सांगा, तर तुम्ही म्हणता ऍडव्होकेट. मग हे जे एनरोलमेंट आपल्याला करायचं ना, ते एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसिजर फॉलो करावी लागते. त्याच्यावरती आपल्याला फ्रिक्वेंटली क्वेश्चन असतो, डिस्कस द प्रोसिजर फॉर ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट. आणि ह्याच क्वेश्चनचा एक भाग कधी कधी क्वेश्चन म्हणून विचारतात की ऍडव्होकेट म्हणून एनरोल करण्यासाठी क्वालिफिकेशन काय आहेत आणि डिस्क्वालिफिकेशन काय आहेत. ओके, सो वी विल डील विथ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, admission and enrollment of the advocate after completing LLB. How you are going to enroll yourself as an advocate, हा पॉइंट आपण काय करतोय सांगा, तर स्टार्ट करतोय. I'll share the notes with you and we'll start. Video. ओके, रोमन 1 काय नाही सांगा, इंट्रोडक्शन. रोमन 2 डिरेक्टली काय करायचं, ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ द ऍडव्होकेट. रोमन 1 इंट्रोडक्शन, रोमन 2 admission and enrollment of the advocate. Advocate is a person who argue in the court of justice professionally. Advocate काय सांगा, तर कोर्टात आपल्या क्लायंटला जाऊन प्रोफेशनली रिप्रेझेंट करतात. फॉर दिस अन ऍडव्होकेट हॅज टू एनरोल इन द बार काउन्सिल. त्यासाठी त्याला स्वतःला बार काउन्सिल कडे काय करायला लागतं सांगा, तर नोंद करून घ्यावं लागतं. एव्हरी पर्सन कॅन नॉट बी एनरोल्ड एज अन ऍडव्होकेट. प्रत्येक व्यक्ती काय ऍडव्होकेट म्हणून एनरोल होऊ शकत नाही. म्हणून मग तुम्हाला पहिला मुद्दा काय पाहिजे सांगा, ऍडव्होकेट म्हणून एनरोल करून घेण्यासाठी तुमच्याकडे पात्रता पाहिजे, राईट. सो व्हेरी फर्स्ट पॉइंट ए काय होणार सांगा, क्वालिफिकेशन फॉर द एनरोलमेंट ऑफ अ ऍडव्होकेट. ऍडव्होकेट म्हणून एनरोल करण्यासाठी तुम्हाला काय काय कंडिशन पाहिजेत बघा. अकॉर्डिंग टू सेक्शन 24 subclause 1 of the Advocate Act 1961, a person qualified to be admitted as an advocate on a state roll, कधी बघा, if he fulfill 5 condition. तुम्ही स्टेट रोल वरती ऍडव्होकेट म्हणून स्वतःला एनरोल करून घेऊ शकता जर तुम्ही 5 कंडिशन फुलफिल केल्या तर. नंबर 1 मुद्दा काय पाहिजे सांगा, तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. ही इज अ सिटीजन ऑफ इंडिया. मग आता सिटीजन ऑफ इंडिया कोणाला म्हणायचं, आपला पुढचा मुद्दा आला, हु इज अ सिटीजन ऑफ इंडिया. त्यात आपण पॉइंट केला आपले लास्ट सेमिस्टर कॉन्स्टिट्यूशन नॉलेज. ओके, आर्टिकल 5 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतं, ऍट द कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन एव्हरी पर्सन हु हॅज हिज डोमिसाइल इन द टेरिटरी ऑफ इंडिया, ज्याचं भारतामध्ये काय सांगा, तर डोमिसाइल आहे, अँड हु इज अ बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया, ज्याचा भारतात जन्म झालेला आहे, हा, किंवा ज्याच्या पॅरेंट्सचा भारतात जन्म झालेला आहे, आयदर ऑफ हुज पॅरेंट वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया, ऑर जो भारतामध्ये काय सांगा, तर ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या कमेन्समेंटच्या आधी 5 वर्ष राहिलेला आहे, who has been ordinarily resident in the territory of India for not less than 5 years immediately preceding such a commencement. तो कोण असेल सांगा, तर भारतीय सिटीजन असेल, शॅल बी द सिटीजन ऑफ इंडिया. क्लॉज 2 काय म्हणतं बघा, आर्टिकल 5 येता, आर्टिकल 6 of the Indian Constitution says, notwithstanding anything in Article 5, a person who has migrated to the territory of India from the territory of now included in the Pakistan shall be deemed to be a citizen of India at the commencement of Constitution if he fulfills certain condition. बघा, हे काय आपलं कॉन्स्टिट्यूशनचं उत्तर नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय फार डिटेल मध्ये सिटीजनशिप लिहायची नाहीये. त्यामुळे जस्ट जनरल टाकायचं की जो आर्टिकल 6 नुसार हा कुठे झालेला आहे सांगा, तर मायग्रेटेड टू द टेरिटरी ऑफ इंडिया फ्रॉम द टेरिटरी ऑफ पाकिस्तान आहे, हा, त्याने सर्टन कंडिशन फुलफिल केल्या तर तो इंडियन सिटीजन होतो. एवढंच आपल्याला आतापर्यंत लिहायचं तिथं. ओके, त्याच्यानंतर बघा खाली नेक्स्ट पॉइंट काय सांगा, सिटीजन ऑफ इंडिया आर्टिकल 7 ला यायचं डायरेक्टली. आर्टिकल 7 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज, notwithstanding anything contained in the article 5 and 6, a person who has after the first day of March 1947 migrated from the territory of India to the territory of Pakistan
shall not be citizen of India unless he shall apply to a person who after so migrated to the territory now included in the Pakistan has returned to the territory of India. बघा आधी तो कुठं होता इंडियात, कुठं मायग्रेट झाला पाकिस्तानला, पाकिस्तान मधून परत कुठं आला इंडियामध्ये रिटर्न आलेला आहे, त्याला पण इंडियन सिटीजन मिळू शकते जर त्यानं काय घेतलेलं सांगा, समजून घ्या. अंडर अ परमिट ऑफ रिसेटलमेंट और परमनंट रिटर्न इश्यूड बाय और अंडर द ऑथॉरिटी ऑफ अ लॉ. ज्यानं रिसेटलमेंटचं काय घेतलेलं सांगा तर परमिट घेऊन तो इंडियामध्ये रिसेटल झालेला आहे. नंतर आर्टिकल 8 खाली कोण इंडियन सिटीजन होऊ शकते बघा. आर्टिकल 8 ऑफ कॉन्स्टिट्यूशन खाली एनी पर्सन हु और आयदर ऑफ हिज पॅरेंट or any of his grandparent was born in India as defined in the Government of India Act. Okay, तर त्याच्या पॅरेंटचा किंवा त्याच्या ग्रँडपॅरेंटचा जन्म भारतात झालेला आहे and who is originally residing in the country outside India as defined shall be deemed to be the citizen of India. जर त्यानं आपल्या देशातल्या डिप्लोमॅटिक किंवा कन्झ्युलर रिप्रेझेंटेटिव्ह कडून स्वतःला इंडियन सिटीजन नोंद करून घेतलेला असेल. If he has been registered as a citizen of India by the diplomatic or consular representative of India. Okay, राजदूत असतात ना, डिप्लोमॅटिक और कन्झ्युलर रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांच्याकडून रजिस्टर करून घेतलेला असेल तर तो इंडियन सिटीजन होईल तिथं. देन बघा काय लिहिलं आता पुढं. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया खाली कोण कोण सिटीजन होईल ते आपण बघितलं. आता ऍट द सेम टाइम सिटीजनशिप ऍक्ट 1955 खाली इंडियन सिटीजनशिप कुणाला कुणाला मिळणार आहे बघा. नंबर 1 ज्याचा भारतात जन्म झालेला पहिला मुद्दा, बाय बर्थ दॅट इज अ पर्सन born in India whose one of the parent is also Indian. Okay, तो born in India आणि काय सांगा तर त्याचा वन ऑफ द पॅरेंट इंडियन सिटीजन बॉर्न आहे. नंबर 2 तो इंडियन बॉर्न नाहीये पण त्याचे पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स इंडियन आहेत, म्हणजे त्याला वारसानं इंडियन सिटीजनशिप मिळाली असं म्हणून. बाय डिसेंट दॅट इज अ पर्सन बॉर्न आउटसाइड इंडिया इफ पॅरेंट ऑफ सच अ पर्सन वॉज अ सिटीजन बाय बर्थ सब्जेक्ट टू सम एक्सेप्शन अँड कंडिशन. नंबर 3 बघा सिटीजनशिप ऍक्ट खाली इंडियन सिटीजनशिप कशी मिळू शकते तुम्हाला, by registration. That is the person of Indian origin who choose to get himself registered under the act. त्याने स्वतःला इंडियन सिटीजन म्हणून रजिस्टर करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. किंवा नॅचरलायझेशन म्हणजे त्यानं 6-7 कंडिशन दिलेल्या आहेत. ठराविक काळ भारतामध्ये तो राहिलेला नंतर तो नॅचरलायझेशन कॅटेगरी खाली अप्लाय करू शकतो. बाय नॅचरलायझेशन मेकिंग अन ऍप्लिकेशन फॉर ऑब्टेनिंग अ सर्टिफिकेट ऑफ नॅचरलायझेशन सब्जेक्ट टू द कंडिशन लेड इन दिस बिहाफ. आणि 5वा मुद्दा बघा, बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी. एखादा देश एखाद्या देशाचा एखादा भाग जर भारतात आला तर ऑफकोर्स त्या भागातले सिटीजन पण भारतीय होतील ना, त्यामुळे ती टेरिटरी आपली झाली म्हणून तिथली माणसं पण आपली झाली. सो बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी दॅट इज द पर्सन रिसाइडिंग इन एनी टेरिटरी विच बिकम द पार्ट ऑफ इंडिया. समजून घ्या परत एकदा. आपण क्वेश्चन कुठला बघतोय, प्रोसिजर फॉर एनरोलमेंट ऑफ द ऍडव्होकेट. त्यात पहिला मुद्दा बघतोय आपण क्वालिफिकेशन फॉर बिंग एनरोल्ड एज अन ऍडव्होकेट. त्यातली पहिली क्वालिफिकेशन बघितली आपण, तो भारतीय सिटीजन असायला पाहिजे. भारतीय सिटीजन तो एकतर कॉन्स्टिट्यूशन खाली असेल कसा बघितलं, आणि दुसरं तो सिटीजनशिप ऍक्ट खाली सिटीजन असेल कसा बघितलं. आता तुम्हाला ऍडव्होकेट म्हणून एनरोल करायला दुसरी क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा तिथं. सेकंड क्वालिफिकेशन रिक्वायर्ड ही हॅज कम्प्लिटेड द एज ऑफ द 21 इयर्स. त्याने 21 वर्षाचं वय त्याचं पूर्ण असायला पाहिजे. ओके, द पर्सन वॉज नॉट अटेन द एज ऑफ अ 21 इयर इज नॉट एलिजिबल टू बी एन ऍडव्होकेट. ऍडव्होकेट म्हणून रजिस्टर होण्यासाठी तुमचं वय 21 पाहिजे. इन द ऍडव्होकेट ऍक्ट 1961 देर इज नो अदर एज रिस्ट्रिक्शन. ओके, hence the bar council of India's rule whereby all person who has attained the age of 45 were not qualified to be enrolled as an advocate was considered as ultra virus by the Supreme Court in Indian Bar Council Legal Aid and Advice versus Bar Council of India. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही बऱ्याचदा चित्र बघितलं असेल बघा, बरेचसे सिनियर लोक पण लॉला ऍडमिशन असतात. 50 वर्षाचे असतात, 55 वर्षाचे असतात, रिटायर्ड असतात. मग हे सगळं या ऍडव्होकेट म्हणून एनरोल करण्यासाठी अप्पर एज लिमिट कुठलंही नाहीये. मग एका केसमध्ये सुप्रीम कोर्टानं बार काउन्सिलनं लावलेला रूल की तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ऍडव्होकेट नाही होऊ शकत. तो रूल काय करून टाकला सांगा तर स्क्वॅश केला. सो इन शॉर्ट ऍडव्होकेट म्हणून रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला सेकंड रिक्वायरमेंट काय सांगा तर युअर एज शुड बी कम्प्लिटेड 21 इयर्स. नंतर तिसरा मुद्दा बघा, ही हॅज ऑब्टेन द डिग्री इन द लॉ. त्याला काय पाहिजे सांगा तर लॉ डिग्री. महत्वाचा मुद्दा आहे ना, लॉ डिग्री नसेल तर मग तुम्ही ऍडव्होकेट कसे एनरोल व्हाल. ओके बरोबर. सो ही हॅज ऑब्टेन द लॉ डिग्री. जर तुमची
He has obtained the degree in the law before 12th March of 1967 असेल तर फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी इन द टेरिटरी ऑफ इंडिया. 1967 च्या आधीची डिग्री असेल तर फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी इन इंडिया. नंतर बघा बिफोर 15 ऑफ ऑगस्ट 1947 ची जर डिग्री असेल 1947 च्या आधीची, ओके, तर मग बघा फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी इन द एरिया विच वॉज कंप्राइज बिफोर दॅट डे विद इन द इंडिया. ओके, मग इव्हन त्यात मग पाकिस्तानमध्ये आता गेलेला एरिया पण इन्क्लूड होईल, कारण 1947च्या आधी तुमची डिग्री लाहोर मधली पण असू शकते. ओके, देन नंबर 3 बघायचं, तुमची डिग्री आफ्टर 12th डे ऑफ द मार्च 1967 आहे, तर मात्र आफ्टर अंडरगोइंग 3-year कोर्स ऑफ द स्टडी इन द लॉ फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी इन इंडिया विच इज रेकॉग्नाइज फॉर दिस पर्पज बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया. 1967च्या नंतरची मात्र तुमची लॉ डिग्री जर असेल आणि 3-year लॉ कोर्स असेल तर तुम्ही अशा युनिव्हर्सिटीतल्या कॉलेजमधनं लॉ केलेलं असायला पाहिजे ज्याला बार काउन्सिल ऑफ इंडियानं रेकॉग्निशन दिलेलं आहे तिथं. ओके, सो पुढचं बघा, ही fulfills such other condition as may be prescribed in the rule made by the state bar council under this chapter. हा, नंतर काय पाहिजे सांगा, तर ह्या चॅप्टर खाली जे काय स्टेट बार काउन्सिलने प्रिस्क्राईब केलेले बाकीचे नियम आहेत ते फुलफिल करतात. आणि ऍडव्होकेट म्हणून एनरोल करण्यासाठी तुम्हाला आणि काय पाहिजे सांगा, फी पे करायला पाहिजे, बरोबर. एनरोलमेंट फी असते. ही हॅज पेड इन रिस्पेक्ट ऑफ द एनरोलमेंट स्टॅम्प ड्युटी पेनी चार्जेबल अंडर द इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1899 and enrollment fee payable to the state bar council of 600 rupees. ओके, जी काय वेळोवेळी असते ती फी त्या बुक जेव्हाच आहे त्यानुसार 600 रुपीज अमाऊंट टाकलेली आहे. अँड टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया 150 रुपीज बाय ऑफ द बँक ड्राफ्ट ड्रॉन इन फेवर ऑफ दॅट काउन्सिल. ओके, डीडी काढून ही फी आपल्याला काय करायला लागते तर भरावी लागते. हा, फर्दर when such a person is a member of the scheduled caste or scheduled tribe, जर तो व्यक्ती SC ST चा असेल and produce the certificate to that effect from authority as may be prescribed, enrollment fee by him to the state bar council shall be 100 rupees and bar council of India 25 rupees. फक्त फी काय होते सांगा तर बसते तिथं. आता फर्दर बघा, एक्सप्लेनेशन आहे याला. A person shall be deemed to have obtained a degree in the law from the university in India on the date on which the result of examination for the degree are published by the university on its notice board or otherwise declare him to the pass examination. डेट कधी धरायची सांगा, ज्या दिवशी तुमची युनिव्हर्सिटी नोटीस बोर्ड वरती तुमचा रिझल्ट पब्लिश करते त्या दिवशीची डेट ऑफ युअर पासिंग लॉ काय करायची तर कन्सिडर करायची आहे तिथं. एक केस लॉ रेफर केला आपण. हा, in L.M. Mahurkar versus Bar Council of Maharashtra, Supreme Court held that a person who has not acquired the educational qualification required for the enrollment of as an advocate is not entitled to be enrolled through the person practicing as a cell tax practitioner before enforcement of the Advocate Act 1961 by virtue of the provision of Bombay Cell Tax Act 1959. हा, एक व्यक्ती होता, बॉम्बे सेल टॅक्स ऍक्ट खाली सेल टॅक्स प्रॅक्टिशनर होता. ओके, मग सेल टॅक्स प्रॅक्टिशनर आहे आणि LLB आहे हे सेम आहे का तर अर्थातच नाही आहे. त्यामुळे त्याच्याकडे LLB ची जी रिक्वायर्ड डिग्री आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते नव्हतं, म्हणून त्यांना एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट काय केलं नव्हतं सांगा तर अलाउ केलेलं नव्हतं तिथं. सो हिअर वी फिनिश आउट, जरा क्लिअर, हिअर वी फिनिश आउट फर्स्ट पॉइंट ऑफ द एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट प्रोसिजर. ती म्हणजे काय बघितली सांगा, क्वालिफिकेशन. तुम्हाला ऍडव्होकेट म्हणून एनरोल करून घेण्यासाठी काय काय क्वालिफिकेशन पाहिजेत ते आपण बघितल्या. नंबर 1 काय पाहिजे होतं बघा, यू मस्ट बी द सिटीजन ऑफ इंडिया, राईट. नंबर 2 काय पाहिजे सांगा तर सेकंड थिंग विच इज रिक्वायर्ड इज दॅट आफ्टर बिंग सिटीजन ऑफ इंडिया यू मस्ट हॅव कम्प्लिटेड द एज ऑफ 21 इयर. तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आफ्टर कम्प्लिटिंग 21 इयर, नंबर 3 what you required is that you must have the LLB degree from the university recognized by the Bar Council of India and the recognized college. Okay, त्याच्यानंतर number 4 you must have complied with all the rules made by the Bar Council from time to time. And number 5th qualification which is required is that you must have paid the required fees for the purpose of enrollment of as an advocate. Okay, so A point आपला संपला. काय सांगा तर क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट. आता बी पॉइंट काय करायचं सांगा तर डिस्क्वालिफिकेशन फॉर एनरोलिंग ऍज अन ऍडव्होकेट. ओके, हा, अकॉर्डिंग टू सेक्शन 24A नो पर्सन शॅल बी ऍडमिटेड ऍज अन ऍडव्होकेट ऑन द स्टेट रोल. कधी बघा ऍडमिट नाही करताना जर तुमच्यावरती नैतिकते विरोधी गुन्हा
सिद्ध झालाय तुम्ही दोषी आहे. इफ यू आर कन्व्हिक्टेड, कन्व्हिक्टेड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दोषी सिद्ध होणे. इफ ही इज अ डिस्क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट. हा काय सांगितलं बघा, पहिला मुद्दा, इफ इज कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स इन्व्हॉल्विंग द मॉरल टर्पिट्यूड, नैतिकतेविरोधी एखादा गुन्हा त्याने केलाय व्यक्तीनं त्या, आणि तो सिद्ध पण झालाय तो दोषी म्हणून. हा किंवा बघा अस्पृश्यता संबंधी काही त्यानं भाष्य केलंय, किंवा अनटचबिलिटी ऍक्ट खालचा कुठला गुन्हा त्यानं केलेला. ओके, इफ इज कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स अंडर द प्रोव्हिजन ऑफ द अनटचबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट 1955, the qualification for enrollment as above shall cease to have effect after the period of the 2 year had elapsed since his release or dismissal as the case may be. Removal. हा जर त्या व्यक्तीवरती मॉरल टर्पिट्यूडचा किंवा अनटचबिलिटी संदर्भातला गुन्हा सिद्ध झालाय, त्याने शिक्षा भोगली आहे, आणि आता त्याला रिलीज होऊन 2 वर्ष झालेली आहेत, मग 2 वर्षानंतर ही डिस्क्वालिफिकेशन आपोआप काय होते सांगा तर संपुष्टात होते. आणि तिसरा मुद्दा बघा, इफ इज डिसमिस्ड और रिमूव्ड फ्रॉम द एम्प्लॉयमेंट और ऑफिस अंडर द स्टेट ऑन एनी चार्ज इन्व्हॉल्विंग द मॉरल टर्पिट्यूड, किंवा ती व्यक्ती स्टेट गव्हर्नमेंटकडे कुठल्याही पद्धतीचा पोस्ट होल्ड करत होती आणि मॉरल टर्पिट्यूड ग्राउंडवर त्याला काढलेलं असेल, तर ती व्यक्ती ऍडव्होकेट म्हणून एनरोल करायला क्वालिफाईड नाहीये. स्टेट म्हणजे कोण मग आता बघा, आर्टिकल 12 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे. स्टेट इन्क्लूड गव्हर्नमेंट, पार्लमेंट ऑफ इंडिया, माहित आहे तुम्हाला, इंडियन गव्हर्नमेंट आहे, पार्लमेंट ऑफ इंडिया आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, लेजिस्लेचर ऑफ द स्टेट आहे, ऑल लोकल आणि अदर ऑथॉरिटीज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया और अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्क्लूड येतात तिथं. अदर ऑथॉरिटी मध्ये इव्हन कोण आले बघा, तर ऑथॉरिटीज क्रिएटेड बाय कॉन्स्टिट्यूशन किंवा स्टॅट्यूट, ज्यांना पॉवर लॉनं दिलेल्या आहेत. परत एकदा समजावून सांगते बघा, ज्या व्यक्तीने मॉरल टर्पिट्यूडचा गुन्हा केला आणि तो कन्व्हिक्ट झालेला आहे, किंवा ज्या व्यक्तीने अनटचबिलिटी ऍक्ट खालचा गुन्हा केलेला आहे, कन्व्हिक्ट झालेला आहे, किंवा जो स्टेट गव्हर्नमेंटकडे एखादा ऑफिस होल्ड करत होता आणि त्याच्यावर तिथं मॉरल टर्पिट्यूडच्या चार्ज वरती त्याला सर्व्हिस मधनं रिमूव्ह वगैरे केलेलं असेल, तर असा व्यक्ती ऍडव्होकेट म्हणून एनरोल करायला एंटायटल्ड नाहीये. आता त्यात स्मॉल रोमन 3 करायचं, डिस्क्वालिफिकेशन हुम नॉट अप्लाइड, डिस्क्वालिफिकेशन कुणाला अप्लिकेबल नाहीये बघा. सबसेक्शन 1 shall not apply to person who have been found guilty deal under the provision of probation of offender act 1958. जो कुठल्या लॉ खाली गिल्टी म्हणून हे झालेलं सांगा तर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर. तुम्हाला प्रोबेशन माहिती आहे काय करतात सांगा तर, जरी तो त्या व्यक्ती गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेला असला तरी त्याला कोर्टात कडून जेलमध्ये न पाठवता प्रोबेशन वरती काय करतात सांगतात तर चांगली वागणूक करतो असं बॉन्ड लिहून घेऊन सोडतात. मग ज्यांना प्रोबेशन वर सोडलेलं असतंय त्यांना ही डिस्क्वालिफिकेशन अप्लिकेबल होत नाही. तिने कुमारी माधुरी पाटील वर्सेस ऍडिशनल कमिशनर ट्रायबल डेव्हलपमेंट, सुप्रीम कोर्ट हेल्थ conviction for obtaining the false certificate about social status, backwardness would be an offense involving moral turpitude. लक्षात येते, खोटं SC ST चं वगैरे सर्टिफिकेट घेतलेलं होतं, तर हा सरळ सरळ गुन्हा आहे. and such a person was disqualified from enrollment for being an appointment in the job. नंतर हिकमत अली खान वर्सेस ईश्वर प्रसाद आर्यच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं, ऍडव्होकेट इफ ही इज कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स इन्व्हॉल्विंग मॉरल टर्पिट्यूड is entitled for the punishment of removal of the name of an advocate from the role of advocate. मॉरल टर्पिट्यूडचा गुन्हा जर एखाद्या ऍडव्होकेटने केलेला असेल तर त्याचं नाव तर ऍडव्होकेटच्या यादीतूनच काढायला पाहिजे, असं हिकमत अली खानच्या केसमध्ये कोर्टाने काय केलं सांगा तर सांगितलं तिथं. सो इथे आपला पार्ट 2 संपतोय. पार्ट 1 काय उत्तर कुठल्या लक्षात येतं परत एकदा बघा, एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट ची प्रोसिजर आपण बघतोय. त्यातला पार्ट ए काय होता, क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट बघितला. पार्ट बी बघितला, डिस्क्वालिफिकेशन फॉर बिंग अन एनरोल्ड एज अन ऍडव्होकेट. आता पार्ट सी आपल्याला काय बघायचं सांगा तर ऍक्च्युअली प्रोसिजर. ओके, त्यामुळे रोमन 1 इंट्रोडक्शन, रोमन 2 जे काही परीक्षेचा क्वेश्चन असेल, प्रोसिजर फॉर एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट, आणि त्यात मोठा ए करायचा क्वालिफिकेशन, मोठा बी करायचा डिस्क्वालिफिकेशन, मोठा सी करायचा एनरोलमेंट प्रोसिजर इन बार काउन्सिल, असा मोठा सी करायचा.